नागपुरामध्ये 22 जुलैला भाजपचा महायज्ञाचं भाजपनं आयोजन केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आलेलं आहे। रामनगर मधल्या मंदिरामध्ये महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। 18 जुलैला नागपुरामध्ये ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन होणार आहे। ठाकरेंच्या आंदोलनानंतर 4 दिवसांनी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रथम मी उद्धवजींना अभिनंदन करेन। भाजपच्या पावलावर पाऊल टाकण्याचा त्यांनी प्रयत्न करतात आहे। खऱ्या अर्थाने हा जो महायज्ञ आहे तो आदरणीय संदीपजी जोशी यांनी आमचे नेते बहुजन नायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या जन्मदिनानिमित्त तो आपण आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 56 विविध समाजाचे लोक माननीय देवेंद्रजीच्या याच्यासाठी तो यज्ञ करणार आहेत। तर या प्रकारचा यज्ञ आम्ही रामनगरला इथे आयोजित केलेला आहे। पण अजून आमच्या नागपूरमध्ये मी आज जाणार आहे। 4 दिवस माझा मुक्काम आहे। आमचे इतर सुद्धा नेते तिकडे येतात। अंबादास दानवे पोहोचतील, आमचे सचिव सूरज चव्हाण सुद्धा येत आहेत। एक 5-25 लोक आम्ही आज जाणारच आहोत। आम्ही अनेक ज्या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम करू शकू अशी 5-6 मंदिरं आहेत, त्याच्यात पाहणी करू आणि मग ठरवू। महाराष्ट्राची उपराजधानी आहे, मराठी माणसाची उपराजधानी आहे ना, मग त्याच्यामध्ये मंदिरं आहेत। मंदिरामध्ये शहर नाही आहे ना, शहरामध्ये मंदिर आहे।